अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या आधी दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय ठरलं होतं याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत, प्रतिदावे केले जात आहेत। अर्थात हे दावे प्रतिदावे प्रत्येक नेत्याच्या स्वतःच्या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके आहेत आणि जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढवली होती, ज्यामध्ये अतुल बेनके घड्याळाचे माजी आमदार म्हणून आणि खासदार अमोल कोल्हे हे तुतारीचे तिथले लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकत्र होते। अतुल शेठ, नक्की काय ठरलं होतं त्यावेळी? दादा स्वतः या सगळ्या निर्णय प्रक्रियेला लीड करत होते। नाही, आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जायचं तर आपण आघाडी करून लढू असं माझं मत होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पण कार्यकर्त्यांचं मत होतं। नाहीतरी आम्ही एकत्रच राहिलेलो आहे। फक्त विधानसभेला विभाजन झालं, त्याचा दुहीचा फटका आम्हाला बसला आणि तिथे शिवसेनेचा आमदार निवडून आला आणि त्याच्यामुळे आपण सगळे एक व्हायला पाहिजे म्हणून आघाडी करायची, म्हणून त्यांचे नेते अमोल कोल्हे आणि मी आहे, आम्ही दोघं तर मित्रच आहे, आपण असं एकत्रितपणे पुढे जाऊ। आणि तसा विचार मी दादांच्या प्रती मांडला, डॉक्टर अमोल कोल्हेंनी पण मांडला। तत्पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आघाडी करून लढलेच होते आणि मग ठीक आहे म्हणले, तुम्ही दोघं बसा आणि ठरवा की कसं पुढं जायचं। पण ते पुढं जात असल्यानंतर दादा म्हणले की आपण सगळे घड्याळावर लढू। मग आम्ही सगळे निवडणूक घड्याळावर लढलेलो आहे। म्हणून ती राज्य पातळीवर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये जे बातम्या चालतात की विलिनीकरण होणार होतं, मग आता म्हणतात की कोण म्हणतं नाही होणार होतं, कोण म्हणतात की अजितांच्याच नेतृत्वाखाली सगळं विलिनीकरण होत होतं, तेवढे वरिष्ठ पातळीवरचा माझी काही विषय नाही। पण आम्ही जुन्नरकरांनी ठरवलेलं आहे की काही जरी झालं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून पुढं जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। आणि आता सुनेत्रा वहिनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्यामुळं आम्हाला जो आम्ही खचलेलो होतो, आम्हाला जे जर आम्ही बॅकफूटवर आलो की काही आपले नेतेच नाही राहिले, पण त्यांनी जो आज विश्वास दाखवला त्याच्यामुळे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी एक संघपणेच पुढची वाटचाल करणार आहे। तुम्ही आज सुनेत्रा वहिनींना जे भेटलात तर सगळे तुमचे निवडून आलेले उमेदवार सोबत होते, मग ते सगळे घड्याळावरतीच सगळे तुम्ही लढला, म्हणजे अमोल कोल्हेंनी जरी त्यांचे काही उमेदवार दिले असतील तरी ते पण घड्याळावरतीच लढले। आज सगळे भेटलात, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष सगळे भेटलात तुम्ही सुनेत्रा वहिनींना? आम्ही जेव्हा वेळेस ठरवलं की एकत्र लढायचं तेव्हा आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नाही की हा तुतारीचा, हा घड्याळाचा, हा इकडला तिकडला। आम्ही त्या तालुक्यामध्ये सगळं ॲनालिसिस केलं आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडलेलं आहे। म्हणून अमुक दोन तुतारीचे होते, हे चार घड्याळाचे होते असं आम्ही केलेलं नाही। सगळ्या राष्ट्रवादी एक सिम्बॉल। आणि आत्ता मी जेव्हा इथं आलो तेव्हा दोन्ही पक्षाचेच नेते होते, दोन्ही पक्षाचे तालुकाध्यक्ष पण होते आणि आम्ही सांगितलं की आम्ही असं केलं होतं। दादांनी पण आम्हाला तशा पद्धतीने दुजोरा दिला होता आणि इथून पुढं आम्ही सगळे एक राहणार आहे। सुनेत्रा असं सांगितलं मी असंच पुढं वाटचाल करणार आहे। सुनेत्रा वहिनींची काय प्रतिक्रिया होती? चांगलं आहे म्हटले ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, हा एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्रितपणे तुम्ही जो चालण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं म्हणजे समाधान व्यक्त केलं। धन्यवाद। तर जुन्नरचं हे उदाहरण आहे, प्रातिनिधिक उदाहरण आहे की अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय ठरलेलं होतं। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।